आज हवामान खूपच म्हणजे विचित्र आहे. सकाळी ऊन होतं आणि आता अचानक इतके ढग आले आहेत की पाऊस पडेल असं वाटतंय. आपण जे काही करतो म्हणजे ऑफिसमधलं काम असो किंवा घरी बसून एखादा चित्रपट बघणं, प्रत्येक गोष्ट एका नेटवर्कमधनंच होत असते. पण हे अदृश्य जाळं नक्की आहे तरी काय? ते कसं काम करतं? माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने तयार केलेल्या या विश्लेषणामध्ये आपण नेटवर्कच्या याच मूलभूत गोष्टी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची सुरक्षितता कशी जपायची हे समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. बरं, सगळ्यात आधी आपण या डिजिटल जगाच्या अगदी मुळाशी जाऊया. म्हणजे आपण एकमेकांशी जोडले जातो तरी कसे? याचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे वायर्ड आणि दुसरा वायरलेस. एकदा का हे नीट समजलं की मग पुढे सुरक्षा आणि स्पीडबद्दल बोलायला सोपं जाईल. तर बघा, मार्ग दोनच आहेत. एक वायर्ड आणि दुसरा वायरलेस. वायर्ड नेटवर्क म्हणजे काय? तर आपल्या ऑफिसमधले डेस्कटॉप कम्प्युटर आठवा. ते कसे कॉपर किंवा फायबर ऑप्टिक केबलने जोडलेले असतात, बरोबर? ते झालं वायर्ड. आणि वायरलेस म्हणजे आपला स्मार्टफोन किंवा लॅपटॉप. हे रेडिओ लहरी वापरून कनेक्ट होतात. आपलं घरातलं किंवा अगदी कॉफी शॉपमधलं वायफाय हे वायरलेस नेटवर्कचं एकदम उत्तम उदाहरण आहे. ओके, तर आता आपल्याला कळलंय की आपण वायर्ड आणि वायरलेस पद्धतीने कसे जोडलेले असतो. पण ही जी सोय आहे ना, तुझ्यासोबत एक धोकासुद्धा येतो. आणि म्हणूनच आपल्या या डिजिटल जगाला एका ढालीची गरज आहे. आणि ती ढाल म्हणजे नेटवर्क सुरक्षा. मग ही नेटवर्क सुरक्षा म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ही एक अशी पद्धत आहे, एक असं धोरण आहे जे आपलं नेटवर्क, आपला डेटा आणि बाकी सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींना कोणत्याही धोक्यापासून किंवा कोणी घुसखोरी करण्यापासून वाचवतं. जणू काही आपल्या डिजिटल जगासाठी एक अदृश्य ढालच. प्रश्न हा आहे की ही अदृश्य ढाल तयार करायची तरी कशी? अहो, नेटवर्क सुरक्षा म्हणजे काहीतरी खूप मोठं आणि अवघड प्रकरण नाहीये. उलट हे काही सोप्या पण एकदम प्रभावी साधनांचं आणि सवयींचं एक डिजिटल टूलकिट आहे. आणि हे वापरून कोणीही आपलं ऑनलाईन जग सुरक्षित करू शकतो. चला तर मग उघडूया हे टूलकिट आणि बघूया आत काय काय आहे. या टूलकिटमधलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं हत्यार आहे फायरवॉल. हे म्हणजे आपल्या डिजिटल किल्ल्याभोवतीची एक मजबूत भिंतच समजा, जी अनोळखी लोकांना आत येण्यापासून रोखते. दुसरा म्हणजे त्या किल्ल्याचा दरवाजा म्हणजेच आपला पासवर्ड. तो एकदम मजबूत हवा, म्हणजे त्यात मोठी अक्षरं, लहान अक्षरं, अंक आणि चिन्ह सगळं काही हवं. तिसरी गोष्ट टू फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजेच 2FA. ही सुरक्षेची एक दुसरी लेयर आहे. पासवर्ड जरी कोणाला कळला तरी तुमच्या फोनवर आल्याशिवाय कोणी लॉग इन करू शकत नाही. आणि चौथं म्हणजे VPN. जेव्हा आपण बाहेर म्हणजे सार्वजनिक वायफाय वापरतो तेव्हा VPN आपल्या डेटासाठी एका सुरक्षित गुप्त बोगद्यासारखं काम करतं. त्यामुळे आपला डेटा इतरांपासून पूर्णपणे सुरक्षित राहतो. चला, आपलं नेटवर्क तर आता सुरक्षित झालं. पण ते फास्ट आहे का? आणि इथेच खरा गोंधळ सुरू होतो. अनेक लोकांना वाटतं बँडविड्थ म्हणजे स्पीड. चला, सुरक्षेच्या पलीकडे जाऊन आता नेटवर्कच्या कामगिरीमधला हा सगळ्यात मोठा गैरसमज दूर करूया. बँडविड्थ विरुद्ध स्पीड. तर बँडविड्थ म्हणजे काय? सोपं आहे. बँडविड्थ म्हणजे एका ठराविक वेळेत किती डेटा एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊ शकतो. लक्षात घ्या, किती डेटा जाऊ शकतो हे महत्त्वाचं आहे. म्हणजे ही झाली क्षमता, वेग नाही. हा फरक खूप महत्त्वाचा आहे. आणि हेच सत्य या एका वाक्यात दडलेलं आहे. जास्त बँडविड्थ म्हणजे जास्त स्पीड नाही. इंटरनेट कंपन्यांच्या जाहिरातींमुळे आपला हाच गैरसमज होतो, पण हे वाक्य लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. हे समजून घेण्यासाठी एक पाण्याच्या पाईपचं उदाहरण घेऊया. समजा बँडविड्थ म्हणजे त्या पाईपची रुंदी आणि स्पीड म्हणजे त्यातून पाणी किती वेगाने वाहत येते. आता विचार करा, पाईप कितीही रुंद असला म्हणजे बँडविड्थ कितीही जास्त असली, पण जर पाणीच हळू वाहत असेल तर वेग वाढेल का? नाही ना. अगदी तसंच आहे. क्षमता जास्त असूनही वेग इतर गोष्टींवर अवलंबून असतो. मग जर जास्त बँडविड्थने स्पीड वाढत नाही, तर मग आपल्या इंटरनेटचा वेग कमी कशामुळे होतो? तो खरा अडथळा कोणता आहे? तर तो अडथळा आहे एक असा घटक जो आपल्याला दिसत नाही आणि त्याला म्हणतात लेटन्सी. लेटन्सी किंवा ज्याला आपण डिले सुद्धा म्हणू शकतो, म्हणजे काय? तर डेटाच्या एका पॅकेटला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोचायला लागणारा एकूण वेळ. हा वेळ मिलीसेकंडमध्ये मोजतात. आणि लेटन्सी जेवढी जास्त तेवढे नेटवर्कमध्ये अडथळे येतात. आणि म्हणूनच कधीकधी खूप बँडविड्थ असूनही आपलं नेटवर्क आपल्याला स्लो वाटतं. आणि हा डिले किंवा लॅटेन्सी एकाच कारणामुळे होत नाही. त्याची अनेक कारणं आहेत. विचार करा, डेटा आपल्या कॉम्प्युटरपासून सर्व्हरपर्यंत प्रवास करतो तर त्याला एक प्रत्यक्ष अंतर कापावं लागतं, बरोबर? मग वाटेत जर नेटवर्कवर खूप गर्दी असेल, म्हणजे एखाद्या ट्रॅफिक जॅमसारखं,
तर त्याला तिथे थांबावं लागतं. या अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी मिळून हा एकूण डिले तयार होतो. तर आज आपण नेटवर्कच्या पडद्याआड काय चालतं हे थोडंफार जाणून घेतलं. आता आपल्याला हे माहीत आहे की एक मजबूत पासवर्ड किती महत्त्वाचा आहे, किंवा चांगली बँडविड्थ असूनही आपला व्हिडिओ का अडकतो. हे ज्ञान म्हणजे एक प्रकारे आपली डिजिटल शक्तीच आहे. आता खरा प्रश्न हा आहे की या शक्तीचा वापर करून आपण या डिजिटल जगात अधिक सुरक्षितपणे आणि अधिक हुशारीने कसं वावरणार, यावर विचार करायला हवा.